उद्धव ठाकरे यांनी महापत्रकार परिषदेमध्ये संवैधानिक पदावरील व्यक्तीबाबत केलेली वक्तव्य चुकीची आहे। उद्धव ठाकरेंच्या कालच्या पत्रकार परिषदेवर मनसेचे नेते प्रकाश महाजन यांनी टीका केली आहे। ठाकरेंच्या आरोपांवर अध्यक्षांनी उत्तर देणं हे देखील दुर्दैवी असल्याचं राहुल नार्वेकरांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेवर महाजन यांनी हे वक्तव्य केलेलं आहे। न्यायाधीशानं न्यायानंतर खुलासा करणं ही बाब कलंक लावणारी असल्याचं देखील महाजन म्हणाले। मनसेचे नेते प्रवक्ते प्रकाश महाजन आपल्याबरोबर आहेत। काल उद्धव ठाकरे यांची मोठी पत्रकार परिषद झाली मुंबईमध्ये आणि त्यानंतर त्याला विधानसभेचे अध्यक्षांनी उत्तर सुद्धा दिलेलं आहे। कसं बघता या सगळ्या प्रकाराकडे? खरं म्हणजे महाराष्ट्रात राहतो, एका राजकीय पक्षाचा छोटासा कार्यकर्ता थोडा आहे। खरं म्हणजे हे भांडण त्यांनी चव्हाट्यावर आणलं, त्याच्यामुळं आम्हाला बोलावं लागलं किंवा जनतेला बोलावं लागलं। खरं म्हणजे काल जी महापत्रकार परिषद झाली त्यामध्ये त्यांनी काही त्यांची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला। खरं म्हणजे ही बाजू जनतेत मांडणं एका अर्थानं चांगलंही आहे आणि दुसऱ्या अर्थानं जनता याच्यावर फार काय करू शकणार। शेवटी न्यायालयीन लढाई ती त्यांना त्यांची लढावी लागेल। पण हे त्यांनी मांडताना मला वाटतं काही अशा व्यक्ती ज्या वैधानिक पदावर आहेत त्यांच्याविषयी थोडे अनुद्गार काढले, ते काही बरोबर नव्हते, ते टाळता आले असते उद्धवजींना। मला त्याहून एक असं वाटतं की या गोष्टीचा निर्णय काय येणार आहे हे महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेनं आधीच ठरवलं होतं की असा निर्णय येईल आणि तो तसा निर्णय आला। म्हणजे खूप धोकेदायक आहे की लोकांना माहिती की एखाद्या गोष्टीचा न्याय काय लागू शकतो इथपर्यंत आपली न्याय व्यवस्था ही किडलेली आहे। पण मला असं वाटतं की अध्यक्षाला काय गरज होती की काल उद्धव ठाकरेंच्या पत्रकार परिषदेनंतर ते आपल्या निर्णयाचं समर्थन करण्याची? त्यांना कोणी विचारलं नव्हतं ना की तुम्ही हे काय केलं म्हणून। तुम्ही स्वतःहून सांगण्याची काय गरज आहे? म्हणजे कुठंतरी तुम्हाला सुद्धा वाटतंय की माझी बाजू आली पाहिजे, म्हणजे याचा ज्यांनी त्यांनी सद्सद्विवेक विचार करायला हरकत नाही। कॅमेरामन अमित आडेसोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर।